ऐका हो ऐका भक्तजन हो, शुक्रवारची वैभवलक्ष्मी मातेची व्रतकथा। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये तुम्हाला शुक्रवारच्या निमित्ताने वैभवलक्ष्मी मातेची एक अतिप्राचीन कथा ऐकायला मिळणार आहे। जे कोणी वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करतं किंवा जे कोणी करतही नाही त्यांनी शुक्रवारच्या निमित्ताने ही कथा ऐकली तरी पण त्यांना व्रताचं पूर्ण फळ मिळत असतं। तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर दिल्लीकर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलवर तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ ऐकायला आणि पाहायला मिळतील। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। एक फार मोठे नगर होते। त्या नगरात विविध व्यवसाय चालत असत, जसे की कथा कीर्तन, देवभक्ती, देवपूजा वगैरे चाले। तसे चोऱ्या, दरोडे, मद्यपान, जुगार हे सुद्धा चालत असे। नीतिमान व धर्मशील माणसे त्यापासून 4 हात दूर होती। अशा त्या नगरात एक दाम्पत्य राहत असे। पतीचं नाव युगंधर आणि पत्नीचं नाव होतं योगिनी। पत्नी अतिशय भाविक, श्रद्धाळू व सुशिक्षित होती। पती उद्योगी होता। स्थिती चांगली होती, संसार सुखात होता। योगिनी दररोज देवीच्या देवळात जायची, एखादे भजन म्हणायची। पतीची सुद्धा तिला या कामामध्ये साथ होती। पण कालचक्र सतत चाकाच्या आराप्रमाणे फिरत असतं आणि भाग्यपंक्तीसुद्धा युगंधराला आपण एकदम श्रीमंत व्हावे असे वाटू लागले। तो जुगारी बनला। जुगाराने कोणाचे भले झाले आहे? शूर कृतिविद्य पांडवांना सुद्धा त्यामुळे 12 वर्षे वनवास भोगावा लागला। द्रौपदीची यामुळे विटंबना झाली होती, वैभव गेले होते। भगवान श्रीकृष्णांचीच कृपा म्हणून अखेर ते विजयी झाले। युधिष्ठिराने नगरात प्रवेश करताच दुर्गा मातेचे स्तवन केले। यामागचा सारांश असा, श्रीमद अनंत श्री दुर्गा माता यांच्याच कृपेने पांडव पुन्हा सुस्थितीस आले। परमेश्वरी अधिष्ठानानेच महत् संकटे निवारण होतात हेच खरे। युगंधराने आपली संपत्ती, पत्नीचे दागदागिने, सारे वैभव जुगारापायी गमावले आणि मद्याच्या व्यसनाने त्याचा ताबा घेतला। शीलवती योगिनी काबाड कष्ट करून देवीची करुणा भासू लागली, पण ती संकोचाने बाहेर पडत नसे, देवळात सुद्धा जात नसे। घरीच ती आपल्या देवीची करुणा भासू लागली। इकडं काय झालं, देवीला आपल्या प्रिय भक्तिनीची अनुपस्थिती जाणू लागली। अनन्य चिंतन करणारी, माझ्या भजनांनी आनंद देणारी योगिनी का बरं येत नाही? मला तिच्याकडे गेलंच पाहिजे। मग काय उशीर, देवीने श्वेत वस्त्र परिधान केले, वृद्ध स्त्रीचे रूप घेतले आणि आली योगिनीच्या दारापाशी। तिचे दार बंद होते। आत योगिनी अनन्य भावाने, कारुण्याने देवीलाच ओवाळीत होती। वृद्ध स्त्रीने दार वाजवले तसे योगिनीने दार उघडले। कोण हवंय आपल्याला आजीबाई? योगिनी म्हणाली, अगं मी तुझ्याकडेच आले आहे, ओळखलं नाही का मला? मी देवळातच असते, तुझी प्रार्थना भजन ऐकते, का बरं येत नाही हल्ली? वृद्धा म्हणाली तशी योगिनी हमसाहमशी रडू लागली। वृद्धेने पाठीवरून हात फिरवला, तिचे डोळे पुसले आणि मग योगिनीनं आपली करुण कहाणी त्या वृद्ध स्त्रीला सांगितली। वृद्धेने योगिनीचं सांत्वन केलं। अजिबात कसलीही चिंता करू नको म्हणाली। एकाएकी दिव्य प्रकाश संपूर्ण खोलीमध्ये पसरला। योगिनीला देवीचं दर्शन झालं। देवीने डोक्यावर हात ठेवला व म्हणाली, सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे रहाट गाडगा आहे। उदयास्त सूर्यनारायणाला सुद्धा अस्त आहे। चंद्राला सुद्धा लहान मोठं व्हावं लागतं। अमावस्या आणि पौर्णिमा येतात जातात, पण धीरोदात्त माणसं हे जाणून निश्चल राहतात। भगवंताचे अनन्य चिंतन त्या करतात, उपासना करतात, सुखदुःख निवेदन त्याला करतात आणि तरतात। माझा भक्त कधीही नाश पावत नाही। त्याचे रक्षण करणे व योगक्षेम चालवणे हे आम्ही करतोच। तू सुद्धा चिंता सोड, वैभवलक्ष्मीचं व्रत कर, म्हणजे सगळं काही ठीक होईल। आई, काय आहे हे व्रत ते मला सांगा, मी ते करीन मनापासून, योगिनी म्हणाली। देवी म्हणाली, व्रत फार सोपं आहे आणि साधंसुद्धा आहे, मात्र आपल्या मनामध्ये त्यासाठी शुद्ध भाव हवा। हे व्रत शुक्रवारी करायचे। सकाळी उठायचे, स्नानाने शुचिरभूत व्हायचे, दिशांना नमस्कार करायचा, लक्ष्मी देवीला नमस्कार करायचा आणि तिचे चिंतन नामस्मरण आपण करावे। जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता दिवसभर आपण उपवाससुद्धा या निमित्ताने करायचा। उपवास करणे शक्य नसेल, प्रकृतीला झेपत नसेल तर तो नाही केला तरीसुद्धा चालेल। रात्रीच्या पूजेनंतर उपवास सोडायचा। संध्याकाळी हातपाय धुवून पूजा करायची। त्यासाठी एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ पांढरे चौकोनी वस्त्र अंथरायचे।
त्यावर छोटीशी तांदळाची रास मांडायची. त्यावर जलपूर्ण कलश ठेवायचा. कलशावर एक वाटी ठेवायची. त्यामध्ये सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवायचा. तो नसेल तर 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालतं. कलश ठेवण्यापूर्वी राशीवर कुंकवाचे स्वस्तिक काढायचे. कलशाला कुंकवाची बोटे अष्टदिशांनी रेघा उभ्या उठवाव्यात. श्रीयंत्र कलशाला टेकून अथवा जवळ ठेवावे. प्रथम दुपारी विड्यावर पाणी सोडून गणपती पूजन करावे. हळदी कुंकू आदी सुगंधी द्रव्ये देवीला व श्रीयंत्राला अर्पावीत. तांबडे फूल देवीला तसेच वाटीतील श्रीयंत्राला वाहावे. देवीचा स्तवन श्लोक म्हणावा. आपली इच्छा सांगावी. प्रार्थना करावी आणि गोडाचा नैवेद्य देखील दाखवावा. महालक्ष्मी अष्टक म्हणावे. मग आरती करावी. आपल्या संकल्पामागे 11 किंवा 21 शुक्रवार असे पूजन करावे. शेवटच्या शुक्रवारी 5 किंवा 7 कुमारिका किंवा सवाष्णींना पाचारण करावे. लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचे पाय धुवावेत. त्यांना कपाळी हळदी कुंकू अक्षता लावाव्यात. प्रसाद द्यावा. तसेच व्रतकथेचे नवीन पुस्तक द्यावे. त्या दिवशी यथाशक्ती भोजन घालावे. देवीच्या नैवेद्यास खीर करावी. पूजाविधी आटोपल्यावर दागिने परत अंगावर घालावे अथवा जागच्या जागी ठेवून द्यावे. कलशातील पाणी तुळशीत विसर्जन करावे. तांदूळ पक्ष्यांना खायला ठेवावेत. या व्रताने ऐश्वर्य, संपत्ती, संतती मिळते. संकटे नाहीशी होतात. घरात सुखसमृद्धीने भरभराट होते. लक्ष्मीचा वास घरात राहतो. योगिनीने सर्व काही लक्षपूर्वक ऐकले. हे व्रत मी मनोभावे करीन असे देवीस ती म्हणाली. योगिनी असे म्हणते तोच तथास्तु कल्याणमस्तु असे त्रिवार उच्चारून देवी अंतर्धान पावली. तो तेजाचा प्रकाशही तिच्यासोबत गेला. पण योगिनीच्या अंतःकरणात आशेचा व श्रद्धेचा प्रकाशदीप उजळला. तिने पहिल्याच शुक्रवारी 11 शुक्रवारांचा संकल्प करून मनोभावे पूजा केली. रात्री युगंधराला प्रसाद दिला. प्रसाद पोटात जाताच युगंधराला उपरती होऊ लागली आणि त्याने पश्चातापसुद्धा यामुळे व्यक्त केला. योगिनीचे व्रत सुरू होते. युगंधर आता काम करू लागला. दोघेही भरपूर कष्ट करू लागले. युगंधराचे मद्यपानाचे व्यसन सुटले. घरातील मतभेद संपले. आपण पत्नीचे ओरबाडून घेतलेले दागिने त्याने सोडवून आणले. 11व्या शुक्रवारी मोठ्या थाटाने व उल्हासित अंतःकरणाने त्यांनी उद्यापन केले. सवाष्णींचा लक्ष्मी म्हणून सत्कार केला व प्रत्येकीला या व्रताचे एक पुस्तक दिले. शेजारणी पाजारणी महिलांनी सुद्धा हा सर्व अद्भुत प्रकार पाहिला व योगिनीकडून व्रत समजावून घेऊन त्यासुद्धा हे व्रत करू लागल्या. वैभवलक्ष्मीच्या व्रतप्रभावाने योगिनी, युगंधर संतती, संपत्ती वगैरे ऐश्वर्याने संपन्न होऊन सुखी झाले व नम्रता, आदरातिथ्य हे त्यांचे शीलच बनले. जशी योगिनीवर श्री वैभवलक्ष्मी मातेची कृपा झाली तशी ती तुम्हा आम्हा सर्वांवर हो. आपल्या कुटुंबामध्ये निर्व्यसनता, सुखसमृद्धी, बुद्धिश्रद्धायुक्त संतती नांदो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. बोला श्री वैभवलक्ष्मी माते की जय. मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री वैभवलक्ष्मी मातेची अतिप्राचीन अशी व्रतकथा सांगितली. ही कथा ऐकल्याने आपल्याला सुखसमृद्धी, वैभव, संपत्ती सर्व काही मिळतं. तर तुम्हीसुद्धा शुक्रवारच्या निमित्ताने ही कहाणी ऐकण्याचा किंवा वाचण्याचा लाभ जरूर घ्या. आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून ही कहाणी ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना पाठवा. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. धन्यवाद.